शिवसेना ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरती शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सडकून टीका केली। महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट 22 जागा लढत असून त्यांचे किती उमेदवार निवडून येतील हे त्यांनाच माहीत नाही, परंतु त्यांनी वचननामा तर जाहीर केला आहे, जसा केला आहे की भारताचे पंतप्रधान हेच होणार आहेत। त्यांची इंडिया आघाडी कुठलेही एकत्र लढताना दिसत नसून 25 ते 30 पक्षांचे लोक फक्त नावापुरते एकत्र आलेत, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी ठाकरे गट आणि इंडिया आघाडीवरती निशाणा साधला। काल उबाठा गटाच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांनी केल्याचं दिसून आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये उबाठा गट 22 जागा लढवतात, किती निवडून येईल माहीत नाही, परंतु तो वचननामा अशा अर्थानं जाहीर केला की जसं भारताचे पंतप्रधान हेच होणार आहे आणि सर्व गोष्टीचे निर्णय हे स्वतः घेणार आहेत। त्यांचा कालचा जर जाहीरनामा पाहिला तर त्यांचे ज्या जाहीरनाम्याची पानं जसे गुळगुळीत होते तसे त्यांचा वचननामा सुद्धा गुळगुळीत होता आणि म्हणून त्याला एकच अर्थ त्याला बोलता येईल की हे मुंगीरलालचे हसीन सपने या पद्धतीने तो वचननामा होता। इंडिया आघाडी या देशभरामध्ये कुठेही एकत्रितपणे स्टेटमेंट दिल्याचं कुणीही ऐकलेलं नाही आतापर्यंत।